कच्च्या आंब्यांपासून बनवलेले हे मँगो बाईट्स खायला तर इतके भारी लागतात. दिसायला सुद्धा अगदी छानच झाले. लहान मुलांना तर नक्कीच आवडतील, आपल्या मोठ्यांना सुद्धा आवडतील असे बनवून झालेत. कोणताही प्रिझर्व्हेटिव्ह, कोणताही कलर न वापरता केलेली ही आमपापडी वर्षभर जशीच्या तशी मऊ लुसलुशीत राहते. खायला तर अगदी मस्तच लागते. साखरेचं अचूक प्रमाण आणि योग्य पद्धतीने बनवले तर ही आमपापडी आपल्याला सहज घरी छान बनवता येते. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कच्च्या आंब्यांपासून मस्त अशी आमपापडी आणि छोटे मँगो बाईट्स बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी काही आंबे घेतलेत. आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत. आमपापडी करण्यासाठी कोणतेही आंबे चालतील, छोटे मोठे अगदी पावसाने पडलेले घेतले तरी काही हरकत नाही. तर इथे मी मुरांबा करते, त्यातलेच थोडे आंबे घेऊन मी आमपापडी करणार आहे. तर इथे सगळे आंबे किसून घेतलेत. थोडीशी हळद आणि चमचाभर मीठ घालून हे सगळ्या आंब्यांना व्यवस्थित चोळून घेते. हे असं हातानेच मॅश करून घेते. तर हे करण्यामागची 3 कारणं आहेत. हळदीमुळे कलर छान येतो. एक तर मला जेवढा आंब्याचा पल्प हवा आहे तेवढंच घेता येईल आणि हे जास्तीचं पाणी आहे त्याचं घट्ट पिळून काढल्यामुळे आंबट पाणी निघून जाईल आणि आमपापडी आणि आपली कँडीज आहे त्या चवीला देखील छान होतील आणि साखरेचं प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित घालता येईल. आता इथे बघा सगळे आंबे व्यवस्थित घट्ट पिळून घेतलेत. वजनाला जवळजवळ 800 ग्रॅम इतका आंब्याचा किस आहे. तर त्यापैकी मी फक्त 200 ग्रॅम इतका किस आमपापडीसाठी सेपरेट काढून घेतला. हे जे सगळे बाटे शिल्लक राहिले त्याचासुद्धा वरचा जो मऊ भाग आहे तो पण सगळा काढून घेतला. ते काय वाया नाही घालवायचं. आता हे थोडीशी हळद घालून मिक्सरला बारीक करून घेतले. बारीक करून घेताना अजिबात पाणी घातलं नाही. जेवढा आंब्यामध्ये ओलसरपणा असतो त्यातच ते बारीक करून घेतले. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे. तर मी हे कुकरला लावून घेते. असं झाकण लावून घेतलं की कुठलंही पाणी शिरत नाही डब्यामध्ये. तर अशी डाळीचा डबा आहे आणि आता हा दुसरा एक डबा आणि आता कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तुम्ही सेपरेट जर शिजायला घातलं तरीही चालेल, पण पाणी कमीच घाला. तर इथे 3 शिट्ट्या करून झालेत आणि 15 मिनिटांसाठी कुकरही थंड होऊ दिलं आहे, म्हणजे आतल्यात छान शिजलं पण जातं. तर हे बघा छान असं मऊ शिजलं गेलं आणि हे असंच शिजलं पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित मॅश करता येतं. आता पुरणाची चाळण असते त्याच्यामध्ये किंवा मग अशा स्ट्रेनरमध्ये व्यवस्थित आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आतमध्ये काही लहान लहान तुकडे असतील किंवा मग धागे असतील ते सुद्धा व्यवस्थित वरतीच राहतात आणि स्मूथ अशी पेस्ट आपल्याला मिळून जाते. 400 ग्रॅम इतकी पेस्ट आहे. त्याच्यामध्ये मी 300 ग्रॅम इतकी साखर, म्हणजे जेवढा आंब्याचा गर आहे त्याच्या पाऊण पट आपल्याला साखर घालायची आहे. आता सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवली तरीही चालेल. एकदा का साखर विरघळली ना पूर्णपणे की मग गॅसची फ्लेम मध्यम किंवा लो ठेवून एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे की जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही. 7 ते 8 मिनिट झाले. बऱ्यापैकी मिश्रण घट्ट होत चालले. हे असं घट्ट होत चाललं की मग शिंतोडे हातावरती उडायला लागतात. जरा लांबून जपूनच करायचं. तर आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं सेंधव मीठ देखील घालते. तुम्ही आवडीप्रमाणे याच्यात थोडंसं तिखट किंवा मग चिली फ्लेक्स घातले तरीही चालतील, पण मला आंबट-गोड चवीच्याच कँडीज हव्या होत्या. मी एवढंच घालते. आता मिश्रण कसं शिजलंय तुम्हाला दाखवते. हे थोडंसं मिश्रण मी प्लेटवरती घालून ठेवले. 2-3 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते. अशी प्लेट तिरकी करायची किंवा मग अशी उभी पकडायची. जर याच्यामध्ये पाणी जास्त झालं किंवा साखरेचं प्रमाण देखील जास्त वाढलं किंवा मग शिजायला देखील कमी पडलं तरी पाण्याचा ओरंगळा असा खाली येतो. इथे मिश्रण आपलं एकसारखं खाली सरकलं जाते, म्हणजे आपलं मिश्रण शिजले देखील व्यवस्थित आणि साखरेचं प्रमाण देखील योग्य पडलं गेले. आता गॅसची फ्लेम बंद करूयात. एक 10 मिनिटांमध्येच माझं हे मिश्रण तयार झालेलं आहे. ताटाला 2-3 ड्रॉप इतकंच तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं. त्याच्यामध्ये लगेचच आता हे मिश्रण आपण ओतून घेऊयात. या ताटामध्ये मला आमपापडी करायची आहे. मी निम्म मिश्रण घालून घेतलं आणि आता सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेते. एकसारखं पसरवून घ्यायचं आणि आता हे साईडला ठेवून देते. तर इथे दुसरे एक लहान ताटाला आधीच तेल लावून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळं शिल्लक असलेलं मिश्रण घालून घेतलं. तर याची मला कँडीज बनवायची आहे. ताट अगदी काठोकाठ भरलं गेले. आता ही दोन्ही ताटं उन्हामध्ये वाळत घालणार आहे. जर तुम्ही फॅनखाली वाळवून घेणार असाल तरीही चालतं, पण मग ते कँडीज किंवा आमपापडी आहेत ते 2-3 महिन्याकरताच चांगल्या राहतील, व्यवस्थित राहतील. थोडंसं का होईना आतमध्ये मॉइश्चर ओलसरपणा राहतोच. वर्षभरासाठी टिकवायचं असेल तर मग उन्हामध्येच वाळवलेलं चांगलं. मी सलग 5 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले. पूर्ण सुकल्यावर हे मिश्रण बघा हाताला अजिबात चिकट लागत नाही आणि
काठोकाठ ताट भरलं होतं, वाळून इतकं पातळ झालेलं आहे, छान सुटलं सुद्धा गेले. ताटाला अजिबात सुरी लावावी लागली नाही, व्यवस्थित पोळी निघाली आता आणि दिसायला पण छान दिसते. आता लहान लहान साईजमध्ये मी हे कट करून घेते. मी चौकोनी कट करून घेते, ते दिसतानाही ते छान दिसतील. तर हे आपले मँगो बाईट्स तयार झालेले आहेत. दिसायलाही छान दिसत आहेत, खायला पण छान लागत आहेत. एक तुकडा तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, मस्त असे अगदी सॉफ्ट झालेत, मऊ लुसलुशीत आहेत आणि तोंडात घातले ना की सहज विरघळतील असे बनवून झालेत. तर आता हे बाईट्स वर्षभर कसे टिकवायचे ते बघूयात. एकतर आधी आपण उन्हामध्ये ह्याला कडकडीत वाळवून घेतलेत. ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण देखील आहे आणि पाण्याचा सगळा अंश आपण आधीच काढून घेतले, त्याच्यामुळे खराब होण्याचे अजिबात चान्सेस नाहीत. इथे मी काही पॉलिथिनचे पेपर कट करून घेतले. साडीचे कवर असतात ना ट्रान्सपरंटवाले, एकदम पातळ असतात, तर ते पॉलिथिनचे पेपर घेतलेत. आता एकदम सॉफ्ट जी बाजू असते गुळगुळीत ती खाली ठेवले आणि मग चारी बाजूने असं व्यवस्थित कवर करायचं आणि सगळ्यात शेवटी त्याला सेलो टेपने पण व्यवस्थित चिटकवून घ्यायचं, म्हणजे मग ते प्लास्टिक पेपर अजिबात निघणार नाहीत. आता कोणत्याही हवाबंद डब्यात भरून ठेवले वर्षभर जसेच्या तसे. आता हे ताटसुद्धा तुम्हाला दाखव. त्याच्यात थोडा पातळ थर घातला होता, साईडच्या कडा सुरीने सोडवून घेतल्या आणि ही अलगद अशी पोळीसुद्धा बघा मस्त अशी निघाली. अजिबात ताटाला सुद्धा चिकटली नाही की माझ्या हाताला जरासुद्धा चिकट लागते. मस्त अशी आमपापडी तयार करून झाली. आता ही तुम्ही अशीच्या अशी घडी घालून ठेवली तरी पण ती वर्षभर छान राहील. पण मी इथे लांबट आकाराचे तुकडे करून घेते. हे असे लहान लहान रोल केले ना की मग बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवता येतात. तर हे बघा, रोल करताना पण मध्ये कुठेही तुटत नाही, छान असे स्मूथ रोल तयार होत आहेत. तर इथे आपली आमपापडी आणि छोटे छोटे कँडीज तयार झालेले आहेत. तर अशी ही सोपी घरगुती आमपापडीची रेसिपी नक्की करून बघा. मुलांना तर नक्की आवडण्यासारखीच आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.